रस्त्यावर रात्रीच्या सुमारास कंटेनर रस्त्याच्या कडेला उलटला। सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र कंटेनरचं मोठं नुकसान झालंय। रस्त्याचं काँक्रिटीकरण सुरू असतानाही संरक्षक खांब, रिफ्लेक्टर आणि दिशादर्शक फलकांचा अभाव असल्यानं वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय आणि या मार्गावर यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत आणि त्यामुळे रस्त्याचं काम वेगानं पूर्ण करून तातडीनं सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी वाहन चालक आणि नागरिकांकडून केली जाते। वाडा महामार्गावर असलेल्या सुपेगाव या ठिकाणी रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली। त्याचप्रमाणे अनेक रस्त्याची कामं या ठिकाणी पूर्ण होत आहेत, परंतु या ठिकाणी असलेल्या रस्त्याच्या कडेला कुठल्याही प्रकारची बॅरिकेड लावल्याने रात्रीच्या अंधारात या ठिकाणाहून जात असलेल्या वाड्याहून भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या एका मोठ्या ट्रकचा या ठिकाणी दुर्दैवी असा अपघात झाला। तुम्ही पाहू शकता। त्याचप्रमाणे वाड्याहून भिवंडीकडे येणाऱ्या या रस्त्यावर कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नसल्याने रस्ता पूर्ण झाला आहे, परंतु रस्त्याच्या बाजूला असलेला अर्धा भाग हा या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नसल्याने या ठिकाणी ड्रायव्हरला ते दिसलं नसल्याने या ठिकाणी हा मोठा अपघात झाला। त्याचप्रमाणे हा संपूर्ण हायवा या ठिकाणी हा कलंडला आहे। त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणात या गाडीचं नुकसान झालंय। त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सुद्धा या ठिकाणी झालंय। याचप्रमाणे जर भिवंडीहून वाड्याच्या तर्फे व वाड्याहून भिवंडी तर्फे जात असाल तर रात्रीच्या अंधारामध्ये अपघात होण्याची शक्यता या ठिकाणी दिसून येत आहे। भिवंडीहून मोनिश गायकवाड, पुढारी न्यूज।